केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रथमच जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे. अनेक मुद्दे त्यांनी या ठिकाणी केळी संदर्भात उपस्थित केलेले आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः राज्यमंत्री रक्षाताई खडसे आहेत. ताई, काय सांगाल, एकत्रित आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली, काय मुद्दे महत्त्वाचे? आज ही मंत्री झाल्यानंतर पहिली पत्रकार परिषद मी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सहित मी इथे घेतलेली आहे. कारण की केंद्र सरकारच्या माध्यमातनं जळगाव जिल्हा हा बनाना क्लस्टर म्हणून आता डिक्लेअर करण्यात आलेला आहे, की त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून माझे प्रयत्न सुरू होते. आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये हॉर्टिकल्चर विभागाच्या माध्यमातून म्हणजे कृषी विभागाच्या माध्यमातून देशामध्ये 53 क्लस्टर तयार होणार आहे आणि त्यातले 12 क्लस्टर हे प्रायोरिटीवर म्हणजे एक पायलट प्रोजेक्टवर घेतलेले आहे. आणि माझा प्रयत्न होता की या 12 मध्ये आपल्या जळगावचा समावेश झाला पाहिजे. कारण की आपण बघू शकतो की संपूर्ण देशभरातली केळी जे आपण उत्पादक करतो आपल्या जिल्ह्यामध्ये करतो, आपल्या ह्या उत्तर महाराष्ट्राच्या विभागामध्ये करतो. आणि जर हा प्रोजेक्ट आपल्या विभागामध्ये आला तर नक्कीच याच्यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे, मदत होणार आहे. आणि नेहमी सातत्याने आपल्या जिल्ह्यामध्ये पण हा विषय राहिलेला आहे किंवा तो चर्चेचा विषय झालेला आहे की जळगाव जिल्ह्यासाठी काही होत नाही. पण आज सांगताना आनंद होतो की या क्लस्टरच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जेदार इथे इन्फ्रास्ट्रक्चर उभं होणार आहे की ज्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांचा माल चांगल्या दर्जाचा तो तयार करू शकतात. त्यांच्या मालाबद्दल त्यांना एक अवेअरनेस ह्या क्लस्टरच्या माध्यमातून दिला जाणार आहे. एक्सपोर्ट क्वालिटीची केळी इथे तयार करण्यासाठी किंवा ती इंटरनॅशनल मार्केट मध्ये पाठवण्यासाठी तसं इन्फ्रास्ट्रक्चर इथे तयार होणार आहे की जेणेकरून शेतकऱ्यांचं टाइम सेव्हिंग, कॉस्ट सेव्हिंग आणि उत्पादकाचा चांगला रेट त्यांना मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आम्ही या क्लस्टरच्या माध्यमातून करणार आहोत. तर डेफिनेटली याचा फायदा हा फक्त तात्पुरता न राहता तर भविष्यामध्ये पण एक चांगलं मार्केट, बनाना हब आपण म्हणू शकतो की बनानाचं एक मोठं मार्केट जळगाव जिल्ह्यामध्ये आपण उभं करायचा प्रयत्न करणार आहे. ताई, आपण संसदेत देखील त्या ठिकाणी अधिवेशन सुरू होते. एकंदरीत संसदेतला अधिवेशन होतं, तो अमित शहाच्या भाषणाचा मुद्दा त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये गाजलेला आहे. एकंदरीत विरोधक त्या ठिकाणी आक्रमक संपूर्ण झालेले आहे. काय सांगाल, एकंदरीत काय आहे? बघा, आज तुम्ही बघितलं असेल की आमचं आता हिवाळी अधिवेशन पार पडलं. लोकसभेमध्ये गेले अनेक विषय चर्चेला होते, पण विरोधकांनी चर्चा करू दिली नाही यावेळेस सुद्धा. आणि ज्या पद्धतीने विरोधकांची वागणूक आमच्या भाजपच्या खासदारांच्या प्रती राहिलेली आहे, अतिशय चुकीची वागणूक राहिलेली आहे. ज्या पद्धतीने संविधानाचा विषय लोकसभेच्या वेळेस काँग्रेसच्या लोकांनी किंवा इंडिया आघाडीच्या लोकांनी जनतेमध्ये पसरवायचा प्रयत्न केलेला आहे, तर ह्या गोष्टी कुठे ना कुठे थांबणं अत्यंत गरजेचं आहे. आपण बघू शकता, तुम्ही सुद्धा बघितलं असेल की सगळीकडे नॅशनल न्यूज चॅनल असतील किंवा सोशल मीडिया असेल, ज्या पद्धतीने राहुल गांधींनी जी वागणूक खासदारांना, आमच्या खासदारांना दिली किंवा ज्या पद्धतीने धक्काबुक्की केली, हे अत्यंत चुकीचं आहे. शेवटी आज खासदार हा कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही पार्टीचा असो, आज त्याचा मान सन्मान त्या संसदेमध्ये आहेच, त्या प्रिमाइसेस मध्ये आहे. कारण की आज तो खासदार निवडून आलेला असतो, तो तिथला त्या राज्याचा किंवा त्या लोकसभेचा तो प्रतिनिधी असतो. म्हणून प्रत्येक नेत्यांनी किंवा खासदारांनी याचा भान ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. राज्यसभेच्या आमच्या महिला खासदार ज्या आसाममधनं येतात त्यांच्यासोबतही तसंच गैरव्यवहार तिथे झालेला आहे. तर विरोधक आज शेवटी ते ऑपोजिशन लीडर आहे. आज ऑपोजिशन लीडर म्हणून त्यांनी पण स्वतःला कुठे ना कुठे सांभाळणं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अत्यंत गरजेचं आहे. ताई, ज्यावेळेस संसदेचं अधिवेशन सुरू होतं त्याच वेळेस राज्यामध्ये या ठिकाणी नागपूर येथे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू होतं. त्या अधिवेशनामध्ये मंत्री गिरीश महाजन असतील, एकनाथराव खडसे असतील, यांनी त्या ठिकाणी अतिशय व्यक्तिगत आयुष्यावर जाऊन त्या ठिकाणी टीका केलेली आहे. काय सांगाल? मी आधी पण सांगितलं की शेवटी जनता ही तुम्हाला काम करून देण्यासाठी किंवा काम आपल्या जिल्ह्याचा कसा विकास होईल या अनुषंगाने निवडून देत असते. एक आशेने तुमच्याकडे बघत असते, कारण की शेवटी तुम्ही जनतेसाठी एक रोल मॉडेल असतात. आणि माझी सुद्धा व्यक्तिगत हीच इच्छा राहणार आहे की कोणताही नेता, कोणत्याही पक्षाचा असो, तो व्यक्तिगत जीवनामध्ये न जाता जनतेने तुम्हाला ज्या कामासाठी निवडून दिलेलं आहे, जनतेच्या ज्या काही अपेक्षा तुमच्याकडे आहेत, त्या गोष्टींकडे जर जास्त फोकस केलं किंवा लक्ष दिलं, तर नक्कीच जनता आपल्या कडनं ज्या
काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या अपेक्षांवर आपण काम करणं गरजेचं आहे ना. जनता पण यामुळे समाधानी राहू शकते. कारण की कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टींवर आता एक फुल स्टॉप लावायची गरज आहे असं मला वाटतं. ताई, आपण तो फुल स्टॉप लावाल त्यांना एक मत सांगाल का? माझे प्रयत्न राहतील, पण शेवटी ते ज्येष्ठ आहे. आज गिरीश भाऊ पण आमचे नेते आहे, नाथाभाऊ पण घरातले व्यक्ती आहे. प्रयत्न तर आधीपासून मी करत आलेली आहे, पण शेवटी माझ्याही कुठे ना कुठे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मर्यादा आहे. पण एवढीच इच्छा व्यक्त करेल की हे कुठे ना कुठे थांबून आता जिल्ह्याच्या विकासासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले आपण बघू शकतो की मंत्री गिरीश महाजन असतील, एकनाथराव खडसे यांच्यामधील जे वाद आहे ते कुठेतरी थांबून त्या ठिकाणी जिल्ह्याच्या विकासाकडे वाटचाल करायला हवी अशी प्रतिक्रिया या ठिकाणी रक्षा खडसे यांनी दिलेली आहे. खेमचंद कुमार, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.